नमस्कार. तर इंद्रायणी या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत की गोपाळ विठूच्या वाडीतून निघालेला असतो. तेव्हा आता इंदू त्याला थांबवते आणि म्हणते की गोपाळ, अरे घराच्या दारासमोर उभा आहेस, आतमध्ये जाऊन आपल्या माणसांना भेटावंसं सुद्धा वाटत नाही का रे तुला? यावर गोपाळ म्हणतो की रात्री अपरात्री मी परक्यांच्या घरी जात नाही. आता हे ऐकून इंदू खूपच वैतागते आणि म्हणते की वेड्या डोक्याचा आहेस का रे, काही बोलशील का, काय समजतो कोण रे स्वतःला तू? आता तितक्यात गोडकर तिथे येतात आणि म्हणतात की मग नाही तर काय, मलाही तेच विचारायचं आहे की आहे कोण हा? यावर गोपाळ सांगतो की मी डॉक्टर आहे. तेव्हा गोडकर म्हणतात की अच्छा मग? तेव्हा गोपाळ म्हणतो की मग काय नाही, मी येतो, असं म्हणून तो तिथून जायला लागतो. आता गोडकर गोपाळला थांबवत म्हणतात की माझं बोलणं अजून झालेलं नाही. आमच्या मंदिराला तुम्ही दवाखाना समजलात का? मंदिराचं पावित्र्य नावाची गोष्ट असते की नसते? इथे पेशंट तपासायला तुम्हाला परमिशन दिलीच कोणी? तेव्हा इंदू चिडून म्हणते की गोडकर कोणाशी बोलताय, काही लक्षात येते का तुमच्या? यावर गोडकर म्हणतात की कोण लागून गेला हा, याने मंदिराची शिस्त मोडली आहे. तेव्हा इंदू मोठ्याने ओरडू म्हणते की मंदिर उभा करणाऱ्यांचा पंतू आहे हा, डॉक्टर गोपाळ व्यंकट दिग्रजकर, व्यंकू महाराजांचा मुलगा. आता हे ऐकून गोडकर खूपच शॉक होतात आणि हात जोडून म्हणतात की माफ करा गोपाळ महाराज. यावर गोपाळ म्हणतो की महाराज नाही, डॉक्टर आहे. तेव्हा गोडकर म्हणतात की अहो पण दिग्रजकर तर आहात ना, मंदिर तुमचंच आहे, कसं आहे ना, डॉक्टर इथे पेशंट तपासल्यामुळे मंदिराची शिस्त मोडते. हे ऐकून गोपाळ रागाने म्हणतो की शिस्त मोडते, बरोबर आहे तुमचं. आणि तो इंदूकडे बघून म्हणतो की सॉरी, तुमच्या या मंदिरामध्ये येऊन मी हे असलं काहीतरी कार्य केलं नव्हतं करायला पाहिजे. माझ्यामुळे तुमच्या या मंदिराचं पावित्र्य नाश झालं ना, याकरता खरंच सॉरी. तुम्ही एक काम का नाही करत मिस्टर गोडकर, म्हणजे बाहेर एक बोर्ड लावून टाका ना, एखाद्या जिवंत माणसाला मेडिकल हेल्प म्हणजे वैद्यकीय मदत जर लागली तर तुमचा देव जबाबदार नाही, असं म्हणून तो रागाने तिथून निघून जातो. आता हे ऐकून गोडकर खाली मान घालून शांतपणे उभे राहतात. आता इंदूसुद्धा त्यांच्याकडे रागाने बघत गोपाळला आवाज देत तिथून निघून जाते. आता गोडकर स्वतःशीच म्हणतात की एकंदरीत अवघडच दिसत आहे या दिग्रजकरांचं. तर दुसरीकडे आता आपण पाहतो की करिश्मा गोपाळला भेटण्यासाठी एका ठिकाणी आलेले असते. आता ती दरवाजा बाहेर उभी राहून गोपाळला आवाज द्यायला लागते. आता गोपाळला आवाज देत हळूच ती दरवाजा उघडते आणि आतमध्ये जाते. आता आतमध्ये खूपच अंधार असतो. आता करिश्मा स्वतःशीच म्हणते की अरे किती अंधार आहे इथे, असं म्हणून ती परत गोपाळला आवाज द्यायला लागते आणि म्हणते की अरे गोपाळ बोल ना काहीतरी, असं म्हणून ती तिच्या मोबाईलचा टॉर्च ऑन करते. आता खोलीमध्ये खूपच अंधार असल्यामुळे करिश्मा खूपच घाबरलेली असते आणि घाबरतच ती गोपाळला आवाज द्यायला लागते आणि इकडे तिकडे त्याला शोधायला लागते. आता तिचा पाय कशावरती तरी पडतो म्हणून ती घाबरून पटकन खाली बघते तर तिचा पाय शेणावरती पडलेला असतो. आता हे बघून तिला खूपच घाण वाटते आणि ती इकडे तिकडे बघते तर सगळीकडे शेण असतं. आता करिश्माला खूपच घाण वाटत असते आणि ती खूप ओरडायला लागते. आता इम्रान बाहेर उभं राहून हे सर्व ऐकत असतो आणि तो खुश होऊन म्हणतो की मला उलट्या हाताची मारणार होती ना, आता बघ स्वतःच कशी उलटी झाली शेणामध्ये, असं म्हणून तो तिथून निघून जातो. तर दुसरीकडे आपण पाहतो की गोपाळ रागाने तिथून निघालेला असतो आणि इंदू त्याला थांबवण्याचा प्रयत्न करत असते. आता गोपाळ रागाने म्हणतो की इंदेर रस्ता सोड माझा, नाहीतर देईन एक उलट्या हाताची. तेव्हा इंदू म्हणते की चिड माझ्यावर आणि त्या गोडकरची माफी माग आणि रागाने विचारते की का मागितलीस माफी? यावर गोपाळ म्हणतो की का म्हणजे त्याच्या मंदिरामध्ये आलो म्हणून आणि तुझ्या त्या विठुरायाची पण माफी मागतो. आज आलो चुकून, परत कधी येणार नाही. तेव्हा इंदू म्हणते की अरे विठुरायाने तुला मनाई नाही केली रे गोपाळ, उलट त्यानेच तुला इथं आणलंय. यावर गोपाळ म्हणतो की हो मला नाही ऐकू आलं, तुला ऐकू आलं असेल, तुझ्याशी बोलतो ना तो. तेव्हा इंदू चिडून म्हणते की हो बोलतो, मी त्याच्याशी बोलते, तो माझ्याशी बोलतो, तुला काय प्रॉब्लेम आहे? तेव्हा गोपाळ म्हणतो की काहीच न करणाऱ्यावर आयुष्याचा सगळा भार सोपवून मोकळे होतात ना तुमच्यासारखे लोक, हाच प्रॉब्लेम आहे माझा. आता इंदू चिडून म्हणते की जास्त बोलशील ना तर खानकन देई ना गोपाळ तुला, विठुराया पाठीराखा आहे, तो सगळ्यांचं भलं करतो. तेव्हा गोपाळ म्हणतो की मग त्या मुलीचं का नाही केलं, एवढ्या छोट्याशा मुलीला का छळलं, तिचं कशाला अपघात घडवून आणलं तुझ्या विठुरायाने? आता तितक्या तिथे व्यंकू महाराज येतात आणि मोठ्याने म्हणतात की तिचा अपघात होणारच होता, संकट कधीही टळत नसतं गोपाळ, पण त्या पोरीला संकटातून वाचवण्यासाठी तुझ्यातला विठुराया धावून आला. तू मान्य कर किंवा नको करूस, पण तुझ्यामध्ये विठुरायाचा अंश आहे आणि या गोष्टीचा मला खूप अभिमान वाटतो की खरोखरच त्या पोरीचे प्राण वाचवून तू पुण्याचं काम केलं आहेस. यावर गोपाळ म्हणतो की पुण्याचं काम केलं आहे की नाही ते माहिती नाही आहे, पण योग्य काम नक्की केलं आहे. संकटात सापडलेल्या माणसाला मदत करायची हे माझ्या
माझ्या प्रोफेशनने शिकवलं आहे मला. आणि तो इंदूला म्हणतो की इंदे, जे लोक आयुष्यभर देवाचं नामस्मरण करतात ना, त्यांना मात्र आपल्या जवळची लोक संकटात सापडली तर त्यांच्या मदतीला का नाही धावून जात, तेव्हा नाही त्यांच्यातला विठुराया धावून जात, असं म्हणून तो रागाने तिथून निघून जातो. इंदूसुद्धा गोपाळला थांबवण्यासाठी त्याला आवाज देत त्याच्या मागे मागे जाते. आता इंदू गोपाळजवळ जाते आणि म्हणते की तू काय समजतोस रे स्वतःला. यावर गोपाळ म्हणतो की डॉक्टर, आणि नुसता समजत नाही आहे सुद्धा. तेव्हा इंदू म्हणते की हो का, म्हणून इतरांना घालून पाडून बोलण्याचं लायसन भेटतं का तुम्हा डॉक्टरांना. लहान मोठ्याची समज नाही, शिंग फुटली आहेत ना. आता गोपाळ चिडून म्हणतो की इंदे, तू काही शिव्या घालत माझ्या पाठीवाटी येणार आहेस का आता. यावर इंदू म्हणते की शिव्या खाण्याचं कामच केलं आहेस रे तू. इथले मेन आहेत व्यंकू महाराज, त्यांना धडमुकाने का बोलत नाहीस तू. आता बघ, असं बोललास ना, यापुढे तर मी खपवून घेणार नाही. तेव्हा गोपाळ म्हणतो की हा ठीक आहे, नको घेऊ खपवून, मी जातो बाय, असं म्हणून तो जायला लागतो. आता इंदू म्हणते की का बोलतोस असं, नको बोलूस ना असं. आता गोपाळ वैतागून म्हणतो की इंदे, 100 वेळा तेच हे बघ इंदे, तुझ्या प्रत्येक प्रश्नाला उत्तर द्यायला मी बांधील नाही. आता इंदू मोठमोठ्याने हसायला लागते. तेव्हा गोपाळ आश्चर्याने तिच्याकडे बघायला लागतो आणि विचारतो की आता यात हसण्यासारखं काय आहे, वेळी झाली आहेस का तू. तेव्हा इंदू गोपाळला हसतच त्याच्या पाठीमागे काय आहे ते दाखवते. आता गोपाळसुद्धा मागे वळून काय आहे असं म्हणून बघतो आणि खूपच शॉक होऊन विचारतो की हे कोण आहे. तर ती करिश्मा असते. आता करिश्माचा पूर्ण चेहरा शेणाने खराब झालेला असतो. आता तिची अवस्था खूपच विचित्र झालेली असते आणि ती रागाने गोपाळकडे बघत असते. आता इंदू मोठ्याने हसत गोपाळला सांगते की करिश्माताई. आता हे ऐकून गोपाळसुद्धा करिश्माकडे बघून खूपच हसायला लागतो. तेव्हा करिश्माला त्या दोघांचा खूपच राग येतो आणि ती रागाने इंदूला म्हणते की इंदे, मेलीस तू, हे सगळं तूच केलेस ना. तेव्हा इंदू मोठ्याने हसत म्हणते की अगं नाही, मी का करेन, असं म्हणून गोपाळ आणि इंदू मोठमोठ्याने परत हसायला लागतात. आता करिश्मा रागाने म्हणते की नाही, आता मी बोलणार नाही, चांगलंच कुटते तुला. आणि गोपाळकडे बघत रडत म्हणते की गोपाळ बघ ना, तुझ्या करिश्माला काय झालं आहे. आता गोपाळ स्वतःचं हसू कंट्रोल करत म्हणतो की अगं सुशीला आत्याने म्हशीसोबत तुला बांधलं होतं का गोट्यामध्ये, असं म्हणून तो परत हसायला लागतो. आता गोपाळ करिश्माला म्हणतो की करिश्मा, खूप घाण वास येतोय बाई, जा पटकन आणि आंघोळ कर, नाहीतरी इन्फेक्शन होईल. आता इंदूसुद्धा हसत म्हणते की मी गरम पाणी करून देते, तू जा. तेव्हा करिश्मा रागानेच तिथून निघून जाते. आता गोपाळ इंदूला म्हणतो की इंदे, तू सुद्धा जा, मला शांतीची आणि तुझ्या करिश्मा ताईला आंघोळीची नितांत गरज आहे. तेव्हा इंदू हसतच तिथून निघून जाते. तर आता यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी आपण पाहतो की मोठ्या बाई व्यंकू महाराजांसाठी चहा घेऊन येतात आणि म्हणतात की व्यंकट भाऊजी, तुमच्यासाठी चहा आणला आहे. तेव्हा व्यंकू महाराज म्हणतात की अहो वहिनी, मी बाहेर येणारच होतो, तुम्ही चहा घेऊन कशाला आला इथे. यावर मोठ्या बाई म्हणतात की अहो त्यात काय, आणि तसंही माझं काम होतंच. तेव्हा व्यंकू महाराज म्हणतात की बोला वहिनी, काय काम होतं. तेव्हा मोठ्या बाई म्हणतात की अहो असं कसं, आधी चहा घ्या, बसा, मग बोलू, दिग्रजकरांच्या गादीचे वारस आहात तुम्ही, बसा. आता व्यंकू महाराज खाली बसतात आणि म्हणतात की बोला वहिनी, मी चहा नंतर घेईन. तेव्हा मोठ्या बाई सांगतात की अधोक्षजसाठी स्थळ पक्कं केलं आहे, नळदुर्गचं आहे, आप्पासाहेब वालुरकर, संपन्न घराणं आहे. यावर व्यंकू महाराज म्हणतात की चांगली गोष्ट आहे, पण जरा घाई होते, असं नाही का वाटत. तेव्हा मोठ्या बाई आश्चर्याने विचारतात की घाई, कसली घाई, अहो सज्ञान आहे, कायद्याची काहीच अडचण नाही. आणि विचारतात की तुमची आहे का. यावर व्यंकू महाराज म्हणतात की अहो तसं नव्हतं म्हणायचं वहिनी मला. मोठ्या बाई विचारतात की मग कसं. अहो घरात जे काही आहे ते सगळं त्याचं आहे, ती मोबाईल शॉपी आहे आणि त्यातून चांगलं कमावतो, जाणतं आहे, अजून काय पाहिजे. आणि मला ना अधोक्षजच्या बाबतीत सगळं वेळेत झालेलं पाहिजे. आता वडिलांच्या मागे वडीलधारे म्हणून तुम्ही बघायच्या कार्यक्रमाला यावं असं वाटतंय मला. यावर व्यंकू महाराज म्हणतात की वहिनी, का नाही येणार, मी अगदी आनंदाने येईल, रामकृष्ण हरी. तेव्हा मोठ्या बाईसुद्धा रामकृष्ण हरी असं म्हणून तिथून जायला लागतात. पण त्या आता मध्येच थांबतात आणि मागे वळून म्हणतात की आता तुम्ही अधोक्षजसाठी मुलगी बघायच्या कार्यक्रमाला येणार म्हणजे मलासुद्धा गोपाळच्या कार्यक्रमाला जावंच लागेल. यावर व्यंकू महाराज शांत बसतात. तेव्हा मोठ्या बाई म्हणतात की आता तो तुम्हाला बोलवेल नाही बोलवेल, पण मला नक्की बोलवेल, शेवटी काकू आहे मी त्याची. खरं तर गोपाळसाठी आधी मुलगी बघायला हवी होती, पण काही हरकत नाही, आधी अधोक्षजचं ठरवू दे आणि मग गोपाळची जोड करते, असं म्हणून त्या तिथून निघून जातात. आता व्यंकू महाराजांना मोठ्या बाईंच्या बोलण्याचं खूपच वाईट वाटतं. तर दुसरीकडे आपण पाहतो की आदू एकटाच बडबड करत बसलेला असतो की मला कोणी समजूनच घेत नाही, कोणी, हे सगळं चुकीचं आहे. तितक्यात आता इंदू तिथे येते आणि आदूला असं एकटंच
बडबड करताना बघून त्याच्याजवळ जाते आणि हळूच जाऊन त्याच्या पाठीमागे उभी राहते. आता आदू स्वतःशीच बोलत असतो की जबरदस्ती का करतायत सगळे माझ्यावरती? मुळात मी माझ्या आईच्या म्हणण्यानुसार लग्न का करू? माझ्या मनाचं काही नाही आहे का? मला जी मुलगी आवडते तिच्याशी मी लग्न केलं पाहिजे ना, हे आईला का नाही कळत? तेव्हा इंदू म्हणते की कर मग मनाचं. आता इंदूचा आवाज ऐकून आदू पटकन घाबरून उठून उभा राहतो. तर इंदू इकडे पुढे म्हणते की एवढा त्रास करून घेतो आहेस ना, तर मग कर ना मनाचं. यावर आदू म्हणतो की काय म्हणायचं आहे तुला? तेव्हा इंदू म्हणते की एखादी सुंदर मुलगी बघ आणि करून टाक लग्न. मग काय, लोणावळा, खंडाळा, कोल्हापूरचा पन्हाळा हनीमूनला जा. आता हे ऐकून आदू म्हणतो की तू गप ग, तू पण नको चिडू. आता तुला माहिती आहे ना मला नाही करायचं लग्न. तेव्हा इंदू म्हणते की हे मला सांगून काय उपयोग आहे, हे मोठ्या बाईंना सांग. तेव्हा आदू म्हणतो की तिला सांगून तरी काय उपयोग आहे, तिचं नुसतं इनकमिंग आहे, आउटगोईंग काहीच नाही. पार डोकं हँग करून ठेवलं आहे माझं. आता इंदू म्हणते की बरं आदू मला एक सांग की समज तुला लग्न करायचं नाही पण तू त्या पोरीला बघायला गेला आणि लव ॲट फर्स्ट साईट झालं तर, पोरगी झटक्यात आवडली तर? तेव्हा आदू म्हणतो की असं काही नाही होणार. तेव्हा इंदू म्हणते की समज म्हणलं रे, समजून घ्यायला काय हरकत आहे तुला? म्हणजे बघ आता जर तू तिला भेटायला गेला आणि तुला ती आवडली, तिला तू आवडला, पोरगी सगळ्या घराला आवडली, पण जर तिला मीच नाही आवडली तर, आपली मैत्री नाही आवडली तर? तेव्हा आदू शांतपणे म्हणतो की असं कधीच होणार नाही. यावर इंदू विचारते की असं नाही होणार, का नाही होणार असं? तेव्हा आदू पटकन उठून इंदूजवळ जातो आणि तिचा हात हातात घेऊन म्हणतो की कारण माझं प्रेम आहे तुझ्यावर इंदू, मला फक्त तुझ्याशी लग्न करायचं आहे, फक्त तुझ्याशीच. आता इंदू आदूजवळ जाते आणि त्याला स्वप्नातून जागं करत म्हणते की अधोक्षज महाराज, स्वप्नात हरवलात, आतापासूनच होणारी बायको स्वप्नात दिसायला लागली की काय कोणाला तरी? आता आदू घाबरून इंदूकडे बघायला लागतो. तर इंदू पुढे आदूला म्हणते की तू ना मला काही उत्तर दिलं नाहीस, त्या मुलीला जर का मी नाही आवडले तर? यावर आदू म्हणतो की असं नाही होणार, कारण मी त्या मुलीशी लग्नच नाही करणार. तेव्हा इंदू विचारते की का? आता आदू थोडासा विचार करत म्हणतो की का, कारण, आणि त्याला काहीतरी आठवतं आणि तो खुश होऊन म्हणतो की कारण आधी लग्न गोपाळदादाचं, आणि म्हणतो की गोपाळदादा बघण्याच्या कार्यक्रमाला आला पाहिजे. गोपाळदादा माझा मोठा भाऊ आहे ना, मी त्याचा लहान भाऊ आहे, मग आधी लग्न कोणाचं होणार? गोपाळदादाचं. आता इंदू आश्चर्याने आदूकडे बघत म्हणते की पण ते मग? आता आदू खुश होऊन म्हणतो की अगं मग काय, आता तू फक्त बघच आईला मी कसं बोलतो, असं म्हणून तो मोठ्या बाईंकडे जातो. आता इंदू आदूकडे बघून हसत असते. आता यानंतर आपण पाहतो की आदू मोठ्या बाईंच्या खोलीमध्ये येतो आणि म्हणतो की आई मला तुझ्याशी काहीतरी बोलायचं आहे. तेव्हा मोठ्या बाई म्हणतात की मलासुद्धा तुझ्याशी काहीतरी बोलायचं आहे, बॅग भरून झाली का तुझी? आणि परत म्हणतात की झालीच असेल, आता एक काम कर, आतमध्ये जा आणि माझी बॅग जरा वरून काढून दे, चाकाची बॅग मला काढता येत नाही, पटकन जा. आता आदू आतमध्ये मोठ्या बाईंची बॅग काढायला निघून जातो. तितक्यात आता प्रेमनाथ तिथे येतो आणि सांगतो की सगळी कामं झाली आहेत सासूबाई, एक आठवण करून देतो परत एकदा. तेव्हा मोठ्या बाई विचारतात की कसली? यावर प्रेमनाथ म्हणतो की कसली म्हणजे? अहो हेच की अधोक्षज महाराजांना सांगा की तिथे गेल्यानंतर काही बोलू नका म्हणून. आता तितक्यात आदू मोठ्याबाईंची बॅग घेऊन तिथे येतो. आता प्रेमनाथ आणि मोठ्याबाई आदूला बघून खूपच घाबरतात आणि पटकन गप्प बसतात. आता मोठ्याबाई घाबरून आदूकडे बघत प्रेमनाथला म्हणतात की मौनन सर्वार्थ साधनम. आता आदू आश्चर्याने मोठ्याबाईंना विचारतो की म्हणजे? तेव्हा मोठ्याबाई म्हणतात की आता उशीर होत आहे ना, तुम्ही काही बोलू नका, आता कामं करा, असं म्हणायचं आहे मला. आणि त्या प्रेमनाथला म्हणतात की गाडीत तेल पाण्याचं बघा. तेव्हा प्रेमनाथ घाबरून अडकत म्हणतो की हो मी बघतो, असं म्हणून तो तिथून जायला लागतो. आता आदू प्रेमनाथला थांबवत म्हणतो की 1 मिनिट. तेव्हा प्रेमनाथ आणि मोठ्याबाई घाबरून आदूकडे बघायला लागतात. आता आदू मोठ्याबाईंना म्हणतो की आई मला तुला काहीतरी सांगायचं आहे, आणि म्हणतो की आपण गोपाळदादाला सुद्धा सोबत घेऊन जाऊया. तेव्हा प्रेमनाथ आणि मोठ्याबाई आदूकडे आश्चर्याने बघायला लागतात. आता मोठ्याबाई म्हणतात की कोणाला न्यायचं आणि कोणाला नाही ते मी ठरवते. यावर आदू म्हणतो की ठीक आहे, मग गोपाळदादा नाही येणार तर मी सुद्धा नाही येणार. हे ऐकून मोठ्याबाई आणि प्रेमनाथ खूपच शॉक होतात. आता मोठ्याबाई आदूला समजावत म्हणतात की हे बघ अधोक्षज, मला तसं नाही म्हणायचं आहे, मला असं म्हणायचं होतं की डॉक्टर आहे ना तो, आता त्याला भरपूर कामं असतात, पेशंट असतात, मग पेशंट सोडून आपल्यासोबत कसं काय येणार तो? आता प्रेमनाथसुद्धा म्हणतो की हो डॉक्टर लोकांना खूप बिझी असतात. तेव्हा आदू म्हणतो की आई मी तुला शेवटचं सांगतोय, गोपाळदादा नाही येणार तर मी सुद्धा नाही येणार, बस. असं म्हणून तो मोठ्याबाईंचं काही नाही ऐकता तिथून निघून जातो. आता मोठ्याबाई खूपच टेन्शनमध्ये येतात. तर आता यानंतर आपण पाहतो की इंदू हॉस्पिटलमध्ये आलेली असते आणि ती आतमध्ये केबिनमध्ये येते आणि विचारते की डॉक्टर साहेब कुठे आहेत? तेव्हा तिला सांगितलं जातं
की ते अजून आले नाहीत. आता हे ऐकून इंदू आश्चर्याने म्हणते की आले नाहीत म्हणजे इथेच राहतात की ते. तेव्हा वॉर्ड बॉय सांगतो की हो, पण सकाळी तयारी करून ते बाहेर गेलेत. तेव्हा इंदू आश्चर्याने विचारते की बाहेर कधी येणार आहेत. यावर तो वॉर्ड बॉय सांगतो की असं काही सांगितलं नाही त्यांनी. असं म्हणून तो परत त्याच्या कामाला लागतो. आता इंदू विचारात पडते की गोपाळ नक्की कुठे गेला असेल. आणि आजचा भाग इथेच संपतो. धन्यवाद.